इकतीस मई को माननीय पुलिस अधीक्षक यवतमाल कुमार चिंता के आदेश पर शहर में नशा विरोधी अभियान चलाते समय विश्वसनीय गोपनीय सूचना प्राप्त हुई कि भूपेंद्र सिंह उर्फ भिंडा निवासी होशियारपुर पंजाब हत्या के अपराध में फरार है तथा यवतमाल शहर के जोम्ब रोड क्षेत्र में अपनी पहचान छुपाकर रह रहा है। ऐसी विश्वसनीय गोपनीय सूचना प्राप्त होने पर पुलिस अधीक्षक यवतमाल कुमार चिंता पुलिस अधीक्षक देखकर पंच सुमक्ष पुलिस स्टाफ के समक्ष रोड क्षेत्र में जांच कर रहे थे। तभी मुखबिर ने सूचना दी कि नमूद इस दांडेकर लेआउट में किराए के मकान में रह रहा है। इसकी सूचना के आधार पर संदिग्ध व्यक्ति जहां नाम बदल कर रह रहा था वहां छापा मारने की सख्त योजना बनाई गई। जैसे ही पुलिस ने उसे पकड़ा, उसने भागने की कोशिश की और पुलिस स्टाफ की मदद से उसे पकड़ लिया गया। वो पुलिस से हाथापाई करने लगा। उसे काबू कर संदिग्ध व्यक्ति से पूछताछ करने पर आरोपी ने अपनी असली पहचान भूपेंद्र सिंह उर्फ भिंडा जरनैल सिंह उम्र 35 साल निवासी गांव अहराना खुर्द पुलिस स्टेशन मेटियान होशियारपुर पंजाब बताते हुए बताया कि मैं कुख्यात गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई व बिन्नी गुज्जर गैंग का गैंगस्टर हूं और पंजाब और राजस्थान राज्य में हत्या का प्रयास किया, जबरन वसूली, आर्म्स एक्ट जैसे कई अपराधों में संलिप्त रहा हूं। बदनेर वर्ष 2023 में गिरफ्तार हुआ था तथा पंजाब में हत्या और हत्या के प्रयास जैसे गंभीर अपराध में फरार चल रहा था। पुलिस अधीक्षक यवतमाल के आदेश पर पंजाब और राजस्थान पुलिस से संपर्क कर उसके विरुद्ध अपराध दर्ज कर जानकारी प्राप्त की। आगे की कार्यवाही यवतमाल पुलिस कर रही है। यवतमाळ जिल्हा पोलीस तर्फे पत्रकार परिषदेसाठी स्वागत आहे। आज सकाळी मोठा कारवाई पोलिसने केलेला आहे। आपण एक लॉरेन्स बिश्नोई गँगचे एक मेंबर आहे, त्याचं नाव भूपेंद्र सिंग म्हणून आहे। ते पंजाबचे आहे। यवतमाळ शहरमध्ये ते गेल्या 2 वर्षापासून राहत होता। त्यांना आज सकाळी आपण 5 वाजता एलसीबीच्या टीमने अप्रहेंड केलेला आहे आणि अप्रहेंड केल्यानंतर तेव्हा थोडा झटपट झालेला आहे। तो विरोध केला होता। आपल्याला गोपनीय माहिती होतं की पक्का गँग मेंबर आहे म्हणून त्यांना उचलून आपण फिर आणला होता। प्रॉपरली त्यांना सकाळीपासून आपण विचारपूस केला, ते पूर्ण कबूल केला। ते म्हणजे पंजाबला जलंधरला जेलमध्ये असताना त्यांना एक बिन्नी गुज्जर म्हणून एक मोठा गँग लीडर आहे आणि तो लॉरेन्स बिश्नोईसाठी काम करतात। हे दोन गँग लीडर्स आहेत, त्यांच्यासोबत त्यांना ओळख झालेली आहे आणि हे त्यांच्यासोबत काम करत आहे। यांच्या हिस्ट्री आपण पाहिले तरी जो भूपेंद्र सिंग आता आपण ज्यांना पकडले त्यांच्याविरुद्ध टोटल 17 गुन्हे दाखल आहे। टोटल गुन्हे 16 गुन्हे पंजाबला आहे आणि 1 गुन्हे आपला राजस्थानला आहे। आता या आरोपीच्या विरुद्ध सर्व पूर्ण सिरियस ऑफेन्सेस आहे, म्हणजे मटन टू मर्डर आणि मर्डर सारखा आहे। याच्यामध्ये 2 मर्डरचा गुन्हा आहे। लेटेस्ट गुन्हा आहे त्यांच्या विरुद्ध 2023 मध्ये ते राजस्थानला बारमेर जिल्ह्याला मर्डर करून तो तिथून पडून घेऊन आपला जिल्ह्याला आलेला आहे आणि ते त्यांना आता आपण ऑलरेडी जेव्हा आपल्याला माहिती मिळेल तेव्हा आपण बाडमेर जिल्ह्याच्या एसपी सोबत माझं बोलणं झालं, त्यांना कळवलेलं आहे। त्यांच्या टीम पण आपल्याकडे आलेल्या आहे, त्यांना हँडओव्हर करणार आहे। आणि त्याच्यासोबत जेव्हा आपल्याला हे माहिती मिळालं, मी टोटल पंजाबच्या पोलीसमध्ये होशियारपूर जिल्ह्याच्या एसपी, जलंधर सीपी आणि जलंधर ग्रामीण एसपी आणि जलंधरला जो आपला अँटी गँग सेल सारखा आहे त्यांचा एक आयजी रँकचा ऑफिसर आहे, सर्वांच्या सोबत मी चर्चा केलेली आहे। कारण त्या एक मोठा गँग मेंबर आहे म्हणून ते सर्व लोक खूप आपल्याला अप्रिशिएशन केलेलं आहे। कारण काय हे जो गँग मेंबर आहे हे आता आपल्याकडे आहे ते कॉन्ट्रॅक्ट क्लिअर आहे, म्हणजे पैसा घेऊन ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते मारतात लोकांना म्हणून ते आम्हाला सांगितलेलं आहे। आणि यांच्याकडे अजून आपण सिरियस थोडा पुढच्या गेलेलं तर आपल्याला हे माहिती मिळालं की यांना दर महिन्याला एक 20 ते 25 हजार अमेरिकेकडून त्यांना ते अमेरिकेमध्ये जो बिन्नी गुज्जर जो गँग लीडर आहे त्यांचा भाऊ आहे सौरभ गुज्जर म्हणून, तो USA ला राहतात। ते दर महिन्याला यांना 20 ते 25 हजार ते यांना पाठवतात। आणि जो तुम्ही पेपरमध्ये एक अजून गँग लीडर आहे जो गोल्डी ब्रार म्हणून, हे गोल्डी ब्रार आणि बिन्नी गुज्जर हे दोनों USA मध्ये सोबत राहतात म्हणून हे आपला जो भूपेंद्र सिंग ज्यांना आपण पकडले त्यांना आपल्याला काबूल दिलेला आहे। आणि आपल्याला हे काम केल्याच्या याच्या कामच्या मागे टोटल आपला API LCBच्या संतोष मनवर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप चांगला काम केलेलं आहे।
त्यांना मी खूप खूप अभिनंदन करतो. थँक्यू. ॲबस्टँडिंग म्हणजे इथं आपल्याकडे आलेलं आहे आणि त्यांच्यावर बाडमेर जिल्ह्याला 25,000 रोख रक्कम पण आहे त्यांना अटक करून कोणी दिलेलं काही. यवतमाळ कुठे आणि किती दिवसापासून वाचतोय? ते आपला जाम प्लॉट एरियामध्ये तो आता गेल्या 2 वर्षापासून थांबता तिथे. पहिले तो एक 8 महिने आपलं एक गुरुद्वारा आहे तिकडे थांबला होता. तो ॲक्च्युली जेव्हा तो राजस्थानला असताना जोधपूर जिल्हा तिकडे राहायचा होता. तिकडे एक लेडीच्या सोबत त्यांचं लग्न पण झाले. ती लेडीजनं पण इकडे आणले. आता फॅमिलीच्या सोबत इथं राहतात आहे. त्यांचा कवर असा आहे की इकडे लोकांना सांगतात की मी राजस्थानी आहे, मी एक दाबा चालवतो म्हणून ते सांगतात. माहूरला माझा एक दाबा आहे, दाबा ओनर आहे म्हणून सांगून इथे लोकांच्या सोबत फिरतात आहे. इथे काही ऍक्टिव्हिटी त्याच्या यवतमाळ? इथे काय ॲक्टिव्हिटी नाही. आपण सखोल त्यांच्यासोबत हे केलं, आपण इंटरॅक्शन केलेलं आहे. ते म्हणतात की त्यांना वरतून ते ॲक्च्युली स्लीपर सेल सारखं आहे. त्यांना नेहमी दर महिना पैसा भेटतात. जेव्हा त्यांना वरतून फोन येतात ते तेव्हा जे जाऊन काही काम करून येतात, तसं ते सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या रिलेटेड गँग मेंबर्स पण यांना जास्त ओळख नाही इथे, म्हणजे इट्स लाईक हायडआउट एरिया ओनली. ते म्हणाले की जेव्हा फोन आले ते म्हणतात की यांना भेटायचे आहे, हे 2 लोक 3 लोकांना भेटायचे, तुम्ही सोबत जाऊन काम करून यायचे आहे, तसं त्यांना जनरली मेसेज भेटतात. अदरवाईज त्यांच्या इथे आपल्याकडे काय ॲक्टिव्हिटी नाही आहे. त्यांच्यासोबत एक अजून होता पंजाबचा एक आदमी, तो 15 दिवसापासून इथे नाही येतो, म्हणजे काहीतरी तिकडे UPला कुठेतरी गेलेला म्हणून आता सांगतात आहे. पण त्यांच्याबरोबर पण आपण कारवाई करणार आहे कधी ते आले तरी. तो एज क्या है सर? वो उम्र क्या है उसकी, एज क्या है? 35 वर्षाचा आहे.